रयते मधून नव्या युगाचा मांस आता झडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधून नव्या युगाचा मांस आता झडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो. पण आपल्यातलंच एक व्यक्तिमत्व एक वेगळेपणाचा दानशूरपणा दाखवतो. आपल्याच मातीतलं व्यक्तिमत्व एक वेगळीच जपत असतं, तेव्हा तो सोहळा निश्चितपणानं वेगळा असतो. आज आपल्या कन्या विद्यालयामध्ये संपन्न होत असलेल्या या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या या विद्यालयाच्या सन्माननीय मुख्याध्यापिका काटकर मॅडम, माझे सहकारी आणि या शाळेचे पर्यवेक्षक काटकर सर, उडवलकर मॅडम, ज्यांनी खऱ्या अर्थानं हे सगळं दातृत्व दाखवलेलं आहे, असे सन्माननीय धडस सर आणि या विद्यालयाचे सर्वच सन्माननीय शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थिनी मैत्रिणींनो, तुम्हाला एक बाब आज लक्षात आली असेल की स्टेजवर जेव्हा 1100 आंब्याची झाडं दिसत आहेत आणि ही झाडं एक व्यक्ती तुमच्या सगळ्यांच्या परिसरामध्ये गोडवा निर्माण व्हावा, गोडी निर्माण व्हावी, यासाठी त्यांनी केलेला हा प्रयत्न आहे. म्हणजे मगाशी सरांनी सांगितलं, मॅडमनी सांगितलं, आपल्या स्वतःच्या कुटुंबातील इतर छोट्या छोट्या मुलींच्या सहकार्याने झाडे भरून तुमच्यापर्यंत आणलेली आहेत आणि तुमच्या प्रत्येकापर्यंत हे झाड आपल्या घरापर्यंत जाणार आहे. केवढं मोठं दातृत्व आहे. विचार केला तर 1100 झाडं तुमच्या कन्या विद्यालयाचा जेवढा पट आहे, 1100 पट आहे, तेवढी झाडं सरांनी या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. जरी अगदी याची किंमत मोजूच नाही, कारण हे केलेलं दान आहे, हे केलेलं खूप मोठं चांगलं काम आहे, ह्याचं पैशात किंमत होणार नाही. पण तरी आपण व्यावहारिक स्वरूपात थोडासा विचार केला, अगदी 100 रुपयाला एक जरी झाड पकडलं तरी 1 लाख रुपये ही झाडं तुम्हाला सरांनी आज दिलेली. त्यामुळं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आज जर मार्केटमध्ये आपण गेलो आणि केशराचं झाड विकत घ्यायला गेलो तर किमान 100 रुपये त्याची किंमत आहे. 1100 गुणिले 100 केलं तर 1,10,000पर्यंत किंमत जाईल त्याची. पण कुठल्याही पद्धतीची पैशाची अपेक्षा न धरता तुम्हा सगळ्यांच्याकडून ज्या पद्धतीनं अण्णांनी रयतेचा वटवृक्ष लावला आणि संबंध रयतेला सुखी करण्यासाठी अविरतपणे प्रयत्न केले आणि ही मुलं घडवली, तसंच धडस सरांच्या या प्रयत्नातून तुम्हा सर्व मुलींच्या अंगणामध्ये, म्हणजे आपल्या आई वडिलांच्या अंगणामध्ये, शेतामध्ये हे आंब्याचं इवलंसं रोप हळूहळू तुम्ही जशा मोठ्या होत आहे तसं रोप सुद्धा मोठं होणार आहे आणि निश्चितपणानं या आंब्याची गोड फळं तुम्हाला स्वतःला, तुमच्या घरातील आई वडील सगळे कुटुंबीय असतील त्यांना चाकता येणार आहे. नवे एवढंच नाही तर तुम्ही जेही काम करताय या गोडीला धडस सरांच्या दातृत्वाचा सुगंध येणार आहे. म्हणजे कदाचित तुमच्या की भविष्यामध्ये तुम्ही सुद्धा जसं धडस सरांनी आपल्या दातृत्वानं संबंध या बम शिंदे विद्यालयामध्ये शिकणाऱ्या आपल्या भविष्यातील सुजाण मुलींच्या घरोघरी हे आम्रवृक्ष पाठवलेला आहे, तशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा याच्यातून प्रेरणा घ्या आणि चांगल्या पद्धतीची सामाजिक भावना, सामाजिक बांधिलकी जपाल, अशा पद्धतीची अपेक्षा करतो. पुन्हा एकदा मॅडमनी सांगितलं तसंच धडस सर जरा उभे राहा, पुढे या. धडस सरांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांनी ही व्यक्ती लक्षात ठेवा. एक व्यक्ती एका शब्दावर आपल्या तालुक्यातील सगळ्या मुलांच्या घरोघरी हा गोडवा पसरवण्यासाठी प्रयत्न करते. त्यामुळे अशी व्यक्तिमत्व आयुष्यभर लक्षात ठेवायची आणि अशाच पद्धतीचं काम आपल्याला जर करता आलं तर आपण करायचं. त्यामुळं धडस सरांचं तुमच्या सगळ्या संस्थेच्या आपल्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा मनपूर्वक मी कौतुक करतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, सरांनी मगाशी सांगितलं तसं झाड आपल्याला मोफत मिळाले, पण त्या झाडाला येणारी जी फळं आहेत आणि गोडवा आहे तो मोफत नाही. तो सरांचं दातृत्व, तुमचं कष्ट, तुमचं सातत्य, तुमचं प्रयत्न याच्यामुळे ते झाड बहरणार आहे. त्यामुळे आज घरी जाताना छोट्या मुलाला जसं सांभाळतो तसं घरी जाताना झाड घेऊन जा. झाड कुठल्याही पद्धतीचं मोडणार नाही, त्याचं कलम मोडणार नाही. घरी गेल्यानंतर जेव्हा जेवण कराल, जेवल्यानंतर घरच्यांच्या बरोबर चर्चा करा थोडी
आणि आजच सायंकाळी घराच्या शेजारी किंवा शेतात बऱ्यापैकी खड्डा घेऊन सरांनी सांगितलं तसं ती कलमाची जागा मातीत मुजणार नाही असा विचार करून चांगल्या पद्धतीनं झाड लावून घ्या. या लावण्यामुळं 2च वर्षात सरांनी सांगितलं 2 ते 3 वर्षात गोड फळं आपल्याला सगळ्यांना चाकायला मिळतील अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तडस सरांचं संस्थेचं मनापासून कौतुक करतो आणि या ठिकाणी थांबतो.